हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मी सॅटरडेला गावावरून आली होती. आज जवळजवळ आज बुधवार आहे आणि बॅग जी आहे ती मी अजून अनपॅक केलेली नाही होती, कारण ह्यामध्ये जे कपडे होते ना ते लागणारे म्हणजे इतके काय नॉर्मली लागणारे नाही होते. त्यामुळे आज करते, उद्या करते म्हणून इतके दिवस केले. सो फायनली म्हटलं की आता चला थोडे जे आहेत ते कपाटातले कपडे आवरूया आणि बॅग जी आहे ती रिकामे करून ठेवता येईल ॲटलिस्ट म्हणून, कारण इथंच होती आणि सारखा विहान ना त्या बॅग भोवतान लागला होता. तर म्हटलं चला आता ठेवून देऊया. आणि तुमच्यासोबत पण असं होतं का मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आपण गावाला वगैरे जाताना भरपूर कपडे घेऊन जातो आणि त्यामध्ये जे आहेत ते एक दोनच जोड जे घरी आहेत ना ते यूज करतो आणि बाकीचे जे आहेत आपण घेऊन गेलेलो असतो ते सगळे तसेच बॅगमध्ये राहतात आणि येताना परत बॅग जी आहे ती आपण तशीच रिटर्न घेऊन येतो. दरवेळेला मला हे सांगतात की एक्स्ट्राचे घेऊन जाऊ नको, यूज नाही होत. सो मी काही यांचं ऐकत नाही, दरवेळेला एक्स्ट्राचे घेऊन जाते. आणि आता किती विहानचे ड्रेस घेऊन गेली होते. हा ड्रेस घेऊन गेली होती त्याच्या बर्थडेला, फर्स्ट बर्थडेला पण हा ड्रेस घेऊन गेली होती. थोडासा वेळ भेटला तर म्हटलं की चला तर कुर्ताज वगैरे घेतले होते तिथं थोडंसं फोटोशूट करता येईल म्हणून. पण ते नेहमीप्रमाणे काही वेळ भेटत नाही, असा निवांत वेळ भेटत नाही जिथं जाऊन आम्ही फोटोशूट वगैरे करू म्हणून. हो काढायला सगळं नको बघू. आणि सोबतच मी काही ज्वेलरी पण घेऊन गेली होती, साडी घेऊन गेली होती. थोडासा जर वेळ भेटला तर म्हणजे इथे फोटोज वगैरे छान येतात, अगदी हिरवगार सगळं आहे. पण असं काही स्पेशली वेळ भेटलाच नाही आहे. काय झालं असं डोक्याला हात लावतोय आणि अगं म्हणतोय सगळी माझी ज्वेलरी बघून. हो ज्वेलरी आहे ती गळ्यामध्ये वगैरे घालायची. ओके घालू. आता काही कार्यक्रमच नाही, आता कधी घालायचं आता ह्याच्यामध्ये. हो वाव, हो का, वाव छान आहे. सो आणि हेअर स्ट्रेटनर पण घेऊन गेली होती, पण त्याचा पण मी तिथं एकदाही यूज केलेलं नाही आहे आणि सगळ्यात बेस्ट हेअर स्ट्रेटनर आहे म्हटलं ना तरी चालेल. यानं ना केस स्ट्रेट केले ना की बरेच 2-3 दिवस असे छान राहतात. पण असं होतं ना की आपण इकडचं सगळं काम करून थकवा जो येतो तिकडे घेऊन जातो, त्यामुळे असं कोणतीच इच्छा होत नाही मला तरी जाऊन की असं छान छान रेडी व्हायचं, फोटोज वगैरे काढायचं, असं काही नाही. निवांत आपले रेग्युलरचेच घरचे ड्रेस घालायचे आणि दिवस मस्त आरामात काढायचं, हे एवढं चाललं होतं माझं. सो चला त्या आता म्हटलं की कितीतरी ड्रेस असे मी घेऊन गेलेली आणि जशा घड्या होत्या तशाच आता मी काढून कपाटमध्ये ठेवावे लागणार आहे तुम्हाला. आता मला माहिती आहे असं बऱ्याच जणांसोबत होत असेल. इथं विहानचं चाललंय तोपर्यंत म्हटलं चला हे थोडंसं ना सगळं काढून ठेवते. आणि सोबतच मला आईने एक साडी पण दिली होती, ती तिकडे ठेवलेली आहे. आता तुम्हाला जर साडीचा म्हणजे माझं साडी कलेक्शन बघायचं असेल ना तर प्लीज कमेंट करा, मग मी तसा व्हिडिओ बनवेन. सो ही एक साडी घेऊन गेली होती ही, आणि तुम्ही ही तर बघितलंच असेल. नॉर्मली मी फक्त ही एकच साडी घातली, बाकी ही काही साडी घातली नाही, कारण काही आम्ही अशा टायमिंगला गेलो होतो ना की आता काही फंक्शन किंवा काहीच नव्हतं, तरी म्हटलं चला एक असावी साडी म्हणून मग मी घेऊन गेली होती. आणि आणखी एक घेऊन गेली होती, सो ती नॉर्मल दुसऱ्या बॅगमध्ये होती. सो ती तिथं काढून ठेवलेली आहे. आणि मी आणखी एक मला गोष्ट शेअर करायची होती. सो मी आत्ता गेलेली तेव्हा हे पायातले जे आहे ते पैंजण घेतले होते. म्हणजे माझं ना असं काही ठरवून नसतं. सो नॉर्मली गेली की मी तेव्हा मला आवडले ना की तेव्हा जे आहेत ते घेते. आणि म्हणजे जे आहेत पैंजण म्हणजे ते थोडेसे मोठे होते आणि मला रेग्युलर घालायसाठी ना ते नको वाटत होते. मग रेग्युलर घालायसाठी हे छान वाटत होते. आणि ह्याचे जे घुंगरू आहेत ना ते इतके वाजत पण नाहीत आणि त्याचे ना वाजतात. मग मला ना मी 10 वेळेला मग वरतून खालती करावं लागतं. ते वाजत असतील तर मला इतके ना आवडतच नव्हते. मग त्यामुळे जे म्हटलं की जे असे घुंगरू आता ह्याचे आहेत ना ते अजिबात वाजत नाहीत. सो हे थोडेसे छान होते, मग मी हे घेतले. सो त्याच्यानंतर ना मी इथून जाताना पुण्यावरून जाताना ठरवून गेली होती की मी सासरी गेली ना की तिकडचा जो भाग आहे तो तुमच्यासोबत शेअर करेन, कारण खरंच खूप छान आहे तिकडचा पण भाग. आणि सोबतच माहेरी गेली पण थोडेसे ब्लॉग वगैरे शूट करेन म्हणून. सो सासरी गेल्यावर 2-4 दिवस असेच गेले. एक दिवस तरी आम्ही मावशीकडेच गेलो होतो. त्याच्यानंतर 2-3 दिवस जे आहे ते विहान अगदी छान खेळत होता घरच्यांसोबत सगळ्यांसोबत. मग म्हटलं चला आपण आता कुठं जायचं असेल तर विहान काय हो लॉक केलास का.
ठीक आहे. आता त्या कुठं जायचं म्हटलं तर विहानला घरी ठेवून काही मी पूर्ण दिवस असं जाऊच शकत नाही, कारण मला तेवढी सवय नाही आहे आणि तोही दिवसभर राहणार नाही. आणि जर आम्ही रोज रोज विहानला घेऊन बाहेर फिरायला गेलो म्हणजे आता कुठं जायचं म्हटलं तर पूर्ण एक दिवस जातो. सो त्यामुळे मग तो वेळ आहे ना जो त्याच्या आजी आजोबांसोबत किंवा बाकी घरच्यांसोबत जो आहे तो भेटणार नाही. त्यामुळेच मग आम्ही ठरवलं की नको कुठं जायला, जो वेळ आहे तो त्याच्या मस्त आजी आजोबांसोबत घालवू देतो त्यानं म्हणून. सो मग त्यामुळे आम्ही कुठंच गेलो नाही. बाकीचा सगळा वेळ जो आहे तो विहान मस्त त्याच्या आजी आजोबांसोबत, बाकीचे ते चुलत काका वगैरे होते सो त्यांच्यासोबत आतूनसोबत वगैरे छान घालवला. आणि मला पण खरंच खूप छान वाटलं. म्हणजे थोडा वेळ काढून आम्ही काय होईना गावाकडे गेलो, विहानला इतकं छान फ्रेश वाटलं. 4-5 दिवस त्यानं मस्त खेळला. त्याच्यानंतर मग मी माहेर गेली तर तिथं काही त्याला अजिबात करमलं नाही. गेल्यानंतर तो दादूला अगोदर विचारायला लागला की त्याला असं वाटलं की जे आहे निर्विघ्न पण तिथं गेलेला असेल म्हणून. सो तो तिथं दिसला नाही. त्याच्यानंतर एक इमोशनल म्हणजे त्याने इतकं लक्षात ठेवून बाबा कुठं आहेत म्हणून गेल्या अगोदर आईला विचारला. मग आई बोलली की बाबा नाही आहेत, बाहेर गेलेत म्हणून. तर पटकन दारातूनच तो बाहेर गेला आणि म्हणतोय की मी बाबांना बोलवून घेऊन येतो. बाबा फिरायला गेलेत असं आई बोलली त्याला. की मग तो नाही मी बाबांना बोलवून घेऊन येतो म्हणून डायरेक्ट रोडकडे सुटला होता. जे आता मी लास्ट टाइम इतके दिवस राहिले होतो सो त्याला माहित होतं की पप्पा जे आहेत ते संध्याकाळच्या टायमिंगला एक साधारण 4 वाजताच्या वगैरे टायमिंगला ते फिरायला जायचे. सो तो पटकन त्याच्यात एवढं लक्षात होतं आणि तो चालला होता की मी बाबांना बोलवून आणतो म्हणून. आणि 2-3दा तो सारखा विचारायचा की आई बाबा कुठं आहेत, आई बाबा कुठं आहेत म्हणून. कारण आम्ही नेहमी गेलो ना की पप्पा आमचे कधी आम्ही जातो म्हटलो ना की आम्ही यायचं असं समजलं ना साधारण 8:30-9च्या टायमिंगला आम्ही घरी पोचायचो आणि ते असायचेच बॅग हातात घ्यायला. आणि ह्या वेळेला असं झालं की ते बॅग हातात घ्यायला पण नाही. आणि त्याच्यानंतर मग येताना आणखी 2 दिवस थांब आणखी, म्हणजे त्यांच्याशी कधीच इच्छा होत नसायची की तुम्ही जावा, असं कधीच नसायचं त्यांचं की थांब आणखी 2 दिवस असं नेहमी असायचं त्यांचं. आणि ह्या वेळेला असं ते म्हणाला तो शब्दही ऐकायला ते ह्या वेळेला नाही होते. आणि सोबत त्यांचा भिंतीवरचा फोटो हे सगळं बघून मग माझी अजिबात इच्छाच होत नसायची की काही व्हिडिओ शूट करायचे काय करायचे. त्यामुळे जे आहे 1-2 व्हिडिओ मी व्हॉइस ओव्हर करून ते पण तुमच्यासोबत शेअर केले होते. कारण म्हटलं चला गॅप नको, आले तर 1-2 तरी करू म्हणून मग जे आहे ते व्हॉइस करून व्हिडिओ शूट केलं होतं. आणि आम्ही थोडं गेलो की आईला पण थोडंसं बरं वाटलं, कारण ती एकटीच राहत असल्यामुळे सतत तोच विचार करून ती पण खूप अशी हे झाली. त्यामुळे मग मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये दाखवत नाही, कारण मलाही ते चांगलं नाही वाटत. तिचं सतत तोच विचार करते की हे आपल्यासोबतच का झालं असेल, आपण काय वाईट केलेलं, ह्या सगळ्या गोष्टी मनामध्ये येत राहतात. सो ते तिला कसं बस सांगून हे करून तिला म्हणतोय आम्ही की या आमच्याकडे किंवा दादाकडे, दादा बोलवतोय आम्ही बोलवतोय. पण तिचं असं आहे की सगळं घर आणि हे सगळं टाकून कसं यायचं असं तिचं चालू असतं की एवढं हे सगळं तरी पप्पांनी आमच्यासाठीच केलेलं आणि तेच सगळं जर टाकून मी आलो तर त्यांना कसं काय वाटेल असं ती विचार करत बसते. बघू थोडंसं हळूहळू जर हे झालं तर मग घेऊन यायचं, कारण तिच्या आपण पायांना इतका त्रास होतो ना की चालणं पण हे झालं होतं. तिला म्हटलं होतं की जाऊ नको थोडंसं शेताकडे वगैरे, पण तिचं असं म्हणणं होतं की रोज घरामध्येच तोच विचार येतो आणि सतत पप्पांचा तो समोर फोटो बघून मग आणखी थोडासा त्रास होतो. थोडंसं शेतामध्ये गेलं, बायकांकडनं बोलणं, ह्या त्या गोष्टींमध्ये थोडंसं मन रमतं असं म्हणत होती. लाईट बंद झाली बा. आणि त्यामुळेच मग ती गेली होती मध्यंतरी आत्ता 2-4 दिवस. पण असं होतं की कंटिन्यू दिवसभर शेतामध्ये काम केलं ना की तो पायांवर भार पडतो आणि त्यामुळे जे आहे ते गुडघे खूप दुखायला लागतात. आणि मग मी गेल्यावर नंतर पण जरा असं थोडंसं तिला आराम भेटला, तर मग पाणी ह्या त्या गोष्टी घे. पण असं होतं ना की विहान अजिबात बसायला देतच नाही. आणि मी आणखी थोडे दिवस राहायचं पण म्हटलं ना की मग इथं पण ह्यांची अवघड होते. आणि तिला ये म्हटलं की मग आता परत जे आहे ते शेताची कामं चालू होतात, हे असं सगळं गोंधळ होतो. आणि मग त्यानंतर आम्ही एक थोडे दिवस राहिलो, 8-10 दिवस, पण तेवढंच तिला जे आहे ते छान वाटलं. आणि त्याच्यानंतर मग आता बघू, तिला मी म्हणते की तू आलीस विहान घेतलीस, ॲटलीस्ट मी तरी जॉब वगैरे काहीतरी करेन. पण तिचं असं म्हणणं आहे की सगळंच तिकडचं टाकून नाही येऊ शकत. सो हा एक प्रॉब्लेम आहे.
बघू आता. आणि विहान कसा आहे ना, आमचा पूर्ण दिवस असा नाही राहतो आईकडे पण तेवढा, बाकी निर्विघ्न असेल ना तर तो छान राहतो. पण ह्याचा असा आहे की हा नाहीच राहत. आता मी तिथंच त्याला ठेवून एकदा दोनदा भाजी वगैरे आणायसाठी गेली होती, पण तो काय ज्या आहे त्या आईकडे नाही राहत होता. सारखा जाऊन आतमध्ये किचनमध्ये बघायचं म्हणे की मम्मा कुठं आहे, मम्माला बोलून घेऊन येतो म्हणून. सो थोडीशी सवय झाली की मग जे आहे ते मे बी तो राहायला वगैरे बघेल. आणि त्यामुळे जे आहे तर मग मी काही शूट वगैरे पण करत नव्हती. साधं काही खायचं जरी घरी बनवायचं म्हटलं ना तरी नेहमी अशी पप्पांची आठवण येते. आणि ते खायचं पण काही असं नको वाटायचं काही बनवायला असं वेगळी गोष्ट. कारण मग असं वाटायचं तेच नाही तिथं आणि आपण काय बनवून खाणार असं वाटायचं. म्हणजे कोणती एखादी जर गोड पण डिश किंवा कोणती जी त्यांना आवडते ना ती तर घरात अजिबात बनवायची इच्छाच होत नाही आहे. म्हणजे आणि आई तर एकटी असताना तिचं तरी तेच चालू आहे. तिला आता आम्ही सांगून थकलोय की तू किती जरी काय केलीस तर ते आता परत येणार नाहीत आणि तू तुझ्या तब्येतीकडे काळजी घे म्हणून. कारण मग आम्ही किती म्हणजे काय हे इथून फोनवरून हे करू शकतो ना म्हणून. आणि तिला ये म्हटलं तरी ती काही नाहीच म्हणते. सो बघू थोडंसं आता पेरणी आणि हे ती कामं असतात, नंतर थोडंसं जेव्हा कामं नसतात तेव्हा मग थोडे दिवस आणखी घेऊन यायचं तिला. सगळे असतील तर थोडंसं विसरायला हे होतं. आणि माणूस जर एकटंच घरात असेल ना तर अजिबात विसरणं एवढं पॉसिबलच नाही. कारण आम्ही इथं थोडंसं कामामध्ये तरी हे होऊन जातं. आणि आता घरी आमच्या जनावर किंवा असं कोणत्या कामामध्ये तिला बिझी ठेवण्यासारखं असं कोणतंच काम नाही आहे. त्यामुळे सतत तिच्या डोक्यामध्ये ना तोच विचार असतो. आणि मग ते कधी थोडंसं आम्हाला पण हे होतं की खूप विचार करून नाही काही हे नको व्हायला म्हणून. आणि मग आम्ही थोडं गेलो की मग तिला थोडंसं बरं वाटतं. सोबतच दादा जात राहतो सारखं 15 दिवसातून वगैरे. आता मी जाऊन आली त्याच्यानंतर बघायचं मग असं करत राहायचं. थोडंसं त्यांनाही छान वाटतं. मग चला आता खूप गप्पा मारल्या. आणि त्याच्यानंतर मला जोडवे पण आणायला जायचे होते, पण तेच झालं परत मी आजारी पडला त्यामुळे मला कुठं गेलीच नाही मी. नाहीतर मग मी काय करते, मला असं चांदीचं वगैरे काय घ्यायचं असेल ना तर नॉर्मली इथून नाहीच मी काही घेत, गावी गेले की गावाकडूनच घेते. कारण इथं मला एवढं काही समजत नाही. बाकी गोल्डचं काही घ्यायचं असेल तर डायरेक्ट मी PNG मध्ये जाते आणि सो तिथून घेते. पण मी लास्ट वेळेला मी पैंजणचं पण तिथे विचारायसाठी गेली होते पण तेवढं हे नव्हतं वाटत. मग त्यामुळे जे आहे ते चांदी वगैरे असेल ना तर गावाला घेतलेलं थोडंसं बरं पडतं. आणि विहानचं तरी काय आता गळ्यातलं कानातलं पण काढून ठेवावं लागेल जर त्याला स्कूलला घालायचं म्हटलं तर. ते पण कुठं आलं असतं. आणि मग सगळे म्हणत होते की तू त्याचे एवढ्या लवकर का पायातले वगैरे काढलेस म्हणून. म्हटलं चला आता तो झालाय मोठा, आता नको, त्याला काही गरज नाही आहे. आणि तोच लागला होता की सतत मम्मा माझ्या पायातलं काढ म्हणून. त्यालाच आवडत नव्हतं. ठेवलंच का विहान? तुमचं बॅग मध्येच बसायला लागलेला आहे. आणि कुठं बघितलेला माहित नाही त्याला, ट्रॉलीवर कुठलं तरी बेबी बसलेलं. आलेल्या दिवशी म्हणतोय की ते बेबी कसं बसलेलं तसं मला जे आहे ते ह्या बॅगवर बसवा म्हणून आणि गोल फिरवा म्हणून. माहित नाही त्यानं कुठं बघितलेला. आणि आता अधिक महिन्यात मे बी 15 ते 16 तारखेपर्यंत जे आहे ते आईची बोटी वगैरे भरतात म्हणून. तर मग माझ्याकडे तशा साड्या होत्याच. मग विचार आला होता पण तिथे गेल्यावर आणि आईचं ते हे बघितल्यावर मग मला असं वाटलं नाही की ते आपण करायला पाहिजेत आता म्हणून. काही नॉर्मली साडी वगैरे कधी असेल तर नॉर्मली आपण अशीही देतो. पण आता तिची काही एवढी अशी हे नव्हतीच इच्छा किंवा मनस्थिती. सो त्या ह्याच्यात काय करायचं म्हणून. सो आत्ता तरी आम्ही असं अधिक महिन्याचं काही केलंच नाही आहे. पुढे जाऊन जर असेल व्यवस्थित तर मग ते करायचं म्हणून, किंवा असं नॉर्मली आपण देऊ शकतो म्हणून साडी वगैरे तर तसं. त्यामुळे काय अधिक मासाचं आम्ही काही सेलिब्रेट किंवा काय असं केलंच नाही आहे. घरी सगळेच छान असतील तर मग ते थोडंसं करायला छान वाटतं. आणि जर घरी असं काय असेल ना म्हणजे पप्पांशिवाय ते पूर्ण घर ना अगदी हे वाटतं, मला नकोच वाटतं इथं राहायला, अजिबात नको वाटतं. ह्यापासून ना आम्ही म्हणजे खूप हसायचो, खूप मस्ती करायचो. कधी मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर केलं नव्हतं, पण पप्पा कधी असे पप्पांच्यासारखे वागतच नसायचे. पूर्ण आम्हाला त्यांची फ्रीडम असायची. कधी काय खायची असेल गोष्ट किंवा काय घ्यायची असेल किंवा मग एज्युकेशनचा असेल किंवा कोणती गोष्ट त्यांनी कधी असं कोणतं बंधनच टाकलं नव्हतं. खूप छान एकदम असं फ्रीली असायचे ते, एकदम असं त्यांचं हे असेल. आणि मुलींसोबत तरी ते इतकं म्हणजे कोणी हे पण विचार पण करू शकत नाही. एवढं असं फ्रीली आम्ही गेलो की नुसतं हसणे, हे ते दंगा, तेच मला सतत आठवायचं. आणि मग संध्याकाळचा वेळ जो असतो तो पूर्ण घरातला एकदम शांततेत जायचा. कारण फक्त आई, मी आणि विहान पण आमचा काही एवढा असा दंगा पण करत नाही जसा निर्विघ्न वगैरे करतो. आणि मग बहीण पण आली असती तर थोडंसं बरं वाटलं असतं, पण ती नव्हती आलेली. आणि एकत्र
तर आम्ही ह्याच्यासाठीच नव्हतं गेलेलो की हे दोघं एकत्र गेले की खूप मारामारी करतात आणि त्यामध्ये जे आहे ते दोघांमध्ये कुठं जे आहे ते लागायला वगैरे नको म्हणून, कारण अजिबात ऐकत नाहीत म्हणून. आणि मग आईला पण थोडंसं आत्ता मी गेली त्याच्यानंतर ती थोड्या दिवसाने गेलीस की म्हणजे तिच्या पण सोबत कोणतरी होईल, एकदमच सगळे जाऊन राहून आलो की नंतर मग ती परत आणि एकटी होते. त्यामुळे मी आत्ता, त्याच्यानंतर भाऊ आणि त्याच्यानंतर बहीण असं जे आहे ते आम्ही करू, बघू आता कसं काय होतंय. कारण तिला इकडं तर ती नाहीच म्हणते, कारण तिला म्हणते की मला अजिबात करमत नाही आणि ते तिचं पण बरोबर आहे. जिथं स्वतःचं घर आणि हे सगळं असताना सो तिथं थोडंसं बरं वाटतं आणि असं नको म्हणते ती असं जाण्यांच्या घरी किंवा असं राहायला तिला नाही वाट. मग असं कधी मध्ये आली तर मग थोडंसं घेऊन यायचं. आता थोडीशी शेतीची कामं असतात, पेरणी ह्या त्या गोष्टी असतातच शेतामधल्या. आणि तिचं असं म्हणणं आहे की पप्पांनी एवढं सगळं म्हणजे ते लास्ट हे होईपर्यंत त्यांना सगळं शेताचं आणि ह्याची त्याचीच काळजी होती आणि मी सगळं असं टाकून जर तुमच्याकडे येऊन राहिली तर त्यांना कसं वाटेल, काय वाटेल, ती हाच विचार करते. आणि त्यामुळे जे आहे ती यायला बघत नाही. तर मी आता पण तसं माझ्याबरोबर चल 1-15 दिवस म्हणून घेऊन आली असती, पण आता थोडंसं शेताचे पण काम आहेत आणि ती नाहीच म्हणते. हे कसं कारण आहे, सगळं ठेवू दे हा व्यवस्थित. ओके, तू काय करतोय? झोपतोस का? बरं बाबा, झोप. सो कपडे वगैरे आवरून झाल्यानंतर मग जे आहे टेबल वगैरे आवरायला घेतला. सो ते करत भरपूर वेळ झाला आणि कधी 7 वाजले काही समजलंच नाही. सो स्वयंपाकही बनवायचा होता. मग सकाळचीच ना आमटी होती म्हणजे दुपारी बनवलेली आणि त्याच्यानंतर भाकरी पण होती आणि भाजी पण होती. सो आता मला ना सगळं थोडं जेवण असेल की काय बनवायचं हे पटकन सुचत नव्हतं. मग म्हटलं की चला जिरा राईस वगैरे बनवते आणि त्याच्यानंतर जे आहे ते अंड्याची भाजी वगैरे बनवता येईल म्हणून. कारण परत डाळ बनवली, परत भाकरी बनवली तर सगळंच मग ते आहे ते परत शिल्लक राहतं आणि सकाळी जे आहे ते असंच फेकून द्यावं लागतं. कारण सकाळी सगळे आपापल्या कामाला जातात आणि तितक्या लवकर कोणी खात नाही आणि सकाळी मलाही मग राईस किंवा हे बाकीचं खायला नको वाटतं. त्यामुळेच म्हटलं की चला आता एक जिरा राईस बनवला आणि त्याच्यासोबत अंडा कढी बनवली ना, सगळे व्यवस्थित जेवतात पण. मग जे आहे ते मी तर जिरा राईस बनवण्यासाठी घेतला आणि विहानला मग बराच वेळपासून मला काहीच म्हणजे जेवणच बनवायला नको म्हणत होता. भातू ठेवते म्हटलं तरी नाही, त्याचं असं चालू होतं की माझ्यासोबतच बस म्हणून. मग त्याच्यासोबत थोडंसं बसली आणि त्याच्यानंतर जे आहे ते स्वयंपाकाला लागली. हे अजून आलेले नाही होते, नाही तर तसे हे थोडेसे लवकर आले की जो आहे तो स्वयंपाक आवरतो. आणि आता असं वाटतं ना की खूप लवकर पण बनवायला नको वाटतं. त्यामुळे जे आहे ते म्हटलं चला थोडासा विहानसोबत टाईम स्पेंड करते आणि त्याच्यानंतर जे आहे ते जेवण बनवता येतं म्हणून. आणि संध्याकाळचं मला ना मोस्ट ऑफ असं गरमीमध्ये भाकरी वगैरे बनवायला थोडंसं नकोच वाटतं. त्यामुळे काही मी आल्यापासून शक्यतो ना संध्याकाळची भाकरी खूप कमी करायला लागले. मग नको तू दुकानला किंडर जॉय खाणार तर मग नको तू. मी एकटा जाऊन येतो. किंडर जॉय खायचं नसतं. काय आणतो तू? मला काय आणतो? टीव्ही मधलं सांगायला लागलाय दादा. ते किंडर जॉय नाही बा, ते प्ले म्हणजे खेळायचं होतं ते. हा मग तुला पण आम्ही आणतो म्हटले ना खेळायचं. तू प्रॉमिस केलंस की नाही काय घेणार नाही म्हणून? डॅडूला प्रॉमिस केलंस ना? प्रॉमिस बोल ना. प्रॉमिस कुठं चालला तू? तू गुड बॉय काय बॅड बॉय? बॅड बॉय. गुड बॉय. गुड बॉय. चलो जायचं. आणि
आणि पहिया कुठं आहेत? पहिया तुला डॅडूनी पहिया दिलेले ते सकाळी पहिया सकाळी दिले? कुठं आहेत ते? कुठे ठेवलास? कुठे ठेवलास ते सकाळचे? मी काय घेतलं नाही, विहाननं घेतलं सगळं. हा हो मी नको म्हटलेलं स्प्राईट आणायला. कोणी घेतलं? मी नाही घेतलं. डॅडूनी घेतलं का? मी तुम्हाला नको म्हटलेलं ना. मी काही घेतलं नाही, विहाननं घेतलंय सगळं. हो का? म्हणून मी तुम्हा दोघांना बाजार करायला पाठवून देत नाही. डॅडूनीच आणले का? बापरे, कोणी आणलं हे? विहाननं घेतलं हे सगळं. हा इतका बाजार करून घेऊन आला का तुम्ही? मी काय? नाही- गुडू तुझी ती दाखव मला. हा हा कशाला द्यायचं? मी नाही घेतलं, त्यानंच घेतलंय, विहाननंच घेतलंय. आणि स्प्राईट नको म्हटलेलं ना. विहानच घेतोय काही पण. विहान म्हणून मी तुला दुकानला पाठवत नाही. उद्यासाठी दे इकडं. ठेवलं तिथं. काय घेतलं तू? दडवून ठेव हा? पुढे ते. काय सगळं पॅन्टला काय विहाननी चप्पलचं लावलं काय? हा आता लपवून कुठं ठेवतोय बघा. हा विहान कुठं ठेवतो लपवून? हा हा ठेवून दे तिथं. कुठं ठेवतो? ठेवतोस का? ठीक आहे ठेवून दे. खाऊ नको बाया, नको म्हणते ना मी. हां डॅडूची बॅग बघ जागेवर ठेव. नको खाऊ. बापरे, फोडायचं पण माहीत झालं वाटतं आता. दे मी फोडून देते. अरे नाही फोडलास. दे मी फोडते. दे. कसा फोडायला लागलाय बघा ना. विहानचे केस किती पटकन वाढतात हो. 15 दिवस तरी झाले का कट करून? दे ना मी फोडून देते गुड्डू. नको आहे काय? हे घे. आणि बासा परत जाऊन घेऊन नाही यायचं. ओके डॅडूला थँक्यू बोलला का? हां का ठीक आहे. घे घे बरं. हां खा. आणि बनाना आणतो म्हणून सांगितलेलं नाही आणलंस का बनाना? हो का? खा आता खा. अगो डायरेक्ट अडकील की. बघू आता इंजी डॉक्टर करायचं. चल आता स्कूटी घेऊन खेळ, सायकल घेऊन खेळ आता. हां पटकन स्कूटर मारून दाखव मला. आता मी ह्यांना इथून किचनमध्ये जायचं असेल किंवा किचनमधून बाहेर तिकडे जायचं असेल तर डायरेक्ट त्याला स्कूटर लागते. आता डायरेक्ट स्कूटर घेऊन तो. आता फ्रीजमध्ये काय आहे? ठेवतोस का विहान? आता नाही ठेवलं. नाही बाया, काय काय ठेवायला लागले बघ. अरे 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 हा ते पितोस? ते कधी पिलायस का तू? बघितलायस का? हा नको आता ते नको. हो पाणीच दिलेलं त्याला आता. हा पेल की नाही माहित नाही, कारण ह्याच्या आधी कधी दिलेलं नाही आहे त्याला. रिएक्शन मला नाही वाटत त्याला आवडेल म्हणून. आवडलं का? नाही आवडलं त्याच्या तोंडावर. हो नाही. आहे का? खातो तू?
छान छान आहे का? मग हळू सावकाश. ये लवकर विहान. वाव, कोणाला हवं? ये पण क्या दे दू? खाना दे दू. जा, एक राऊंड मारून यायचं. हा आला का विहान? कुठं आहे? स्लो स्लो मध्ये या. वाव वाव. जा परत. सो सगळ्यात अगोदर विहानला भरून घेतो. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, किचन वगैरे आवरायचं होतं. सो ते सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर विहानला बर्फसोबत खेळत बसला होता. सो चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.